श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेम भक्तांनो, एक गोष्ट कधी विचार केली आहे का? भगवान शिवाची उपासना आपण वर्षभर करू शकतो, मग श्रावण आला की महादेवांच्या भक्तीत एवढी वाढ का होते? आणि अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या मनात या महिन्याबद्दल एक वेगळीच ओढ का निर्माण होते? पाटेपासून मंदिरामध्ये घंटानाद, सर्वत्र हर हर महादेवचा जयघोष आणि लाखो भक्त जलाभिषेकासाठी मंदिराकडे जातात. पण भक्तांनो, श्रावणाच्या 4 सोमवारामध्ये नेमकं काय विशेष आहे? शिवामूठ म्हणजे नेमकं काय? पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण केली जाते? आणि सर्वात महत्त्वाचं, ती शिवामूठ श्रद्धेने अर्पण करण्यामागचा भाव काय आहे? आणि त्यातून कोणता आध्यात्मिक लाभ मानला जातो? यावर्षी हे 4 सोमवार नेमके कोणते आहेत? आणि जर तुम्हाला मोठी पूजा करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर फक्त काही मिनिटात तुम्ही श्रावणाची साधना कशी करू शकता, आजच्या या भागात आपण हे सगळं एक एक करून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. कारण श्रावण हा फक्त पूजा करण्याचा महिना नाही, तो स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवण्याची एक सुंदर संधी आहे. तो आपल्या मनाच्या कोरड्या जमिनीवर पडणारा पहिला पाऊस आहे. बाहेरचा पाऊस धरतीला हिरवगार करतो आणि महादेवांचं नामस्मरण आपल्या मनाला हिरवं करू शकतं. पण हे नेमकं कसं? जलाभिषेकामागचा खरा भाव काय? बेलपत्राची 3 पानं आपल्याला काय शिकवतात? आणि या वर्षामधील 4 श्रावणी सोमवार आपल्या जीवनातील 4 वेगवेगळे धडे कसे बनू शकतात? चला हे एक एक करून समजून घेऊया. भक्तांनो, आपल्या परंपरेत, पुराणांमध्ये, संतांच्या विचारांमध्ये आणि शतकानुशतकं चालत आलेल्या लोकपरंपरेमध्ये श्रावणाला अत्यंत पवित्र काळ मानलं गेलं आहे. अनेक परंपरांमध्ये असा भाव व्यक्त केला जातो की पावसाळ्यात संपूर्ण सृष्टी नवजीवनाने फुलून येते, धरती हिरवीगार होते, नद्या पुन्हा प्रवाहित होतात, वृक्ष नव्या पालव्यांनी सजवतात आणि निसर्ग जणू स्वतःच ईश्वराची आरती गातो. अशा काळात माणसानेही स्वतःच्या अंतर्मनाकडे वळावं, मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा, अशी आपल्या ऋषींची जीवनदृष्टी होती. म्हणून श्रावण हा केवळ ऋतू नाही, तो अंतर्मंथनाचा ऋतू आहे. भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेल, उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पहिला पाऊस पडतो आणि संपूर्ण वातावरण बदलून जातं. जमिनीचा सुगंध, गार वारा, हिरवळ सगळंच नव्यानं जगायला शिकवतं. आपलं मनही असंच असतं, कधी चिंता, कधी ताण, कधी निराशा, तर कधी राग. या सगळ्यांनी मन कोरडं होतं आणि मग श्रावण जणू आपल्या मनावर कृपेचा पहिला पाऊस बनून बरसतो. याच कारणामुळे अनेक भक्त या काळात नामस्मरण वाढवतात, जप करतात, स्तोत्र पठण करतात, पारायण करतात. कारण बाहेर पडणारा पाऊस धरतीला हिरवं करतो आणि देवाचं नामस्मरण मनाला हिरवं करतं. भक्तांनो, आता आपण जलाभिषेकाबद्दल बोलूया. शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याची परंपरा आजही लाखो भक्त श्रद्धेने पाळतात. पण यामागचा भाव काय आहे? देवाला पाण्याची गरज आहे म्हणून नाही, ईश्वर पूर्ण आहे, त्याला आपल्या वस्तूची आवश्यकता नाहीये. मग आपण पाणी का अर्पण करतो? कारण जेव्हा आपण दोन्ही हातांनी जल अर्पण करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात एक प्रार्थना करतो, हे महादेव, जसं हे निर्मळ पाणी तुझ्या चरणी अर्पण करतो तसंच माझं मनही निर्मळ होऊ दे. म्हणून जलाभिषेक म्हणजे फक्त एक विधी नाही, तो स्वतःच्या अंतकरणाला शुद्ध करणारा संकल्प आहे. आणि म्हणूनच आपल्या संतांनी अनेकदा सांगितलं आहे की पूजा किती मोठी केली यापेक्षा भाव किती निर्मळ होता हे अधिक महत्त्वाचं आहे. भक्तांनो, आता बेलपत्राचा विचार करूया. आपल्या परंपरेमध्ये भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय मानलं जातं. अनेक ग्रंथांमध्ये बेलवृक्षांच्या पावित्र्याचं वर्णन आढळतं आणि म्हणूनच भक्त श्रद्धेने बेलपत्र अर्पण करतात. पण इथेही एक सुंदर संदेश आहे. बेलपत्राची 3 पानं अनेक भक्त विविध प्रकारे प्रतिकारात्मक अर्थाने पाहतात.
काही जण त्यांना सत्व, रज आणि तम या 3 गुणाचं प्रतीक मानतात. काही जण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं स्मरण करतात, तर काही जण मन, वचन आणि कर्म हे तिन्ही ईश्वराला समर्पित करण्याचा भाव व्यक्त करतात. या अर्थामध्ये परंपरेनुसार विविधता असली तरी त्यामागील मूलभूत भावना एकच आहे, स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी अर्पण करणं. म्हणून बेलपत्राचं खरं सौंदर्य त्यांच्या पानांमध्ये नाही, तर ते अर्पण करणाऱ्या भक्तांच्या भावनेमध्ये आहे. भक्तांनो, कदाचित म्हणूनच एखादा श्रीमंत भक्त सोन्याचा कलश घेऊन आला आणि गरीब दुसरा भक्त फक्त एक लोटा पाणी आणि एक बेलपत्र घेऊन आला, तरी महादेवांच्या दृष्टीने दोघांची भक्ती भावनेनुसारच मोजली जाते. कारण महादेवांना वैभवापेक्षा भाव अधिक प्रिय आहे आणि म्हणूनच त्यांना आपण प्रेमाने म्हणतो भोलेनाथ. ते भक्तांच्या हातात काय आहे हे पाहत नाहीत, तर भक्तांच्या हृदयात काय आहे हे पाहतात. भक्तांनो, आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. श्रावणाचं आध्यात्मिक महत्त्व आपण समजून घेतलं. जलाभिषेकाने बेलपत्रामागील भावही समजला. तसेच समुद्र मंथनाचा संदेश आणि महादेवांच्या नीलकंठ स्वरूपामागचं जीवनतत्व हे आपण श्रावण महिना भाग 1 या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलं आहे. आणि जर तुम्ही तो भाग अजून पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कारण तो भाग पाहिल्यानंतर श्रावण महिन्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होईल. आता पुढे आपण अशा गोष्टींकडे वळणार आहोत ज्या प्रत्येक शिवभक्ताला प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडतील. यावर्षी श्रावण महिना नेमका कधी सुरू होतो? 4 श्रावणी सोमवार कोणते? प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे? पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, पण तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी काय? आणि या प्रत्येक अर्पणामागचा भाव एकमेकांपेक्षा कसा वेगळा आहे? आणि अगदी कमी वेळ असणाऱ्या व्यक्तीलाही श्रावणात महादेवाची कृपा अनुभवण्यासाठी कोणत्या सोप्या सेवा करता येतील? भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली आहे का? श्रावण महिना सुरू झाला की जणू संपूर्ण वातावरणच बदलून जातं. पहाटे मंदिरातील घंटानाद, ओम नमः शिवायचा अखंड जप, शिव मंदिराकडे जाणारे भक्त, डोक्यावर जलकलश घेऊन जाणारे कावडिये, घरघरात तयार होणारी पूजेची तयारी आणि लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच भक्तिभाव. हे दृश्य केवळ धार्मिक परंपरा नाही, तर एका संस्कृतीचा श्वास आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेक गोष्टींसाठी वेळ काढतो. मोबाईलसाठी, कामासाठी, बैठकीसाठी, खरेदीसाठी, पण मनासाठी किती वेळ काढतो? श्रावण जणू आपल्याला प्रेमाने सांगतो, दिवसातून काही मिनिटे तरी स्वतःच्या आत्म्याशी संवाद साध. आणि म्हणूनच या महिन्यातील प्रत्येक सोमवार सामान्य सोमवार राहत नाही, तो श्रावणी सोमवार बनतो. आता काही जण विचारतात, ताई, महादेवाची पूजा जर रोज करता येते, मग सोमवारचं महत्त्व एवढं विशेष का? भक्तांनो, आपल्या परंपरेनुसार सोमवार हा भगवान शिवांना समर्पित दिवस मानला जातो. सोम म्हणजे चंद्र आणि भगवान शिवांच्या जठांमध्ये शीतल, शांत आणि तेजस्वी चंद्र विराजमान आहे. चंद्र हा मनाचाही अधिपती मानला जातो. म्हणून सोमवारची शिवभक्ती ही मनाला स्थिर करण्याची साधना मानली गेली. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि ओम नमः शिवाय या जप अधिक श्रद्धेने करतात. पण भक्तांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. महादेव कधीच आपल्या भक्तांकडून स्पर्धा अपेक्षित ठेवत नाहीत. कोणीतरी 4 तास पूजा करेल, कोणीतरी 40 मिनिटं, तर कोणाला फक्त 4 मिनिटे मिळतील. महादेव वेळ मोजत नाहीत, ते भाव मोजतात. कदाचित म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये एक सुंदर वाक्य सांगितलं जातं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयंचती. अर्थ, ईश्वराला मोठेपणा नको असतो, भक्ती हवी असते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्.
ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। 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 ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्।